नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ लीना अभिजित कपाटे गोखले एज्युकेशनच्या श्री जयरामभाई हायस्कूल येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ 17 मधील भाग 3 बघत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत मागील भागात आपण प्राणी ऊतींमधील 2 प्रकार बघितले, अभिस्तर ऊती, संयोजी ऊती. तिसरा प्रकार आहे स्नायू ऊती. आता या स्नायू ऊतींचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि चौथा प्रकार आहे चेता ऊती. प्राणी ऊतींमधले 2 प्रकार यापूर्वी झालेत, त्यापैकी स्नायू ऊतींचे प्रकार आज आपण बघूयात. तिसरा जो प्रकार आहे स्नायू ऊती, त्यांचे 3 प्रकार पडलेत. पट्टकी स्नायू, त्यालाच ऐच्छिक स्नायू असं म्हटलं आहे. अपट्टकी स्नायू म्हणजे अनैच्छिक स्नायू. आणि तिसरा प्रकार आहे हृदय स्नायू, त्यालाच इंग्लिशमध्ये कार्डियाक मसल्स असं म्हणतात. हे 3 स्नायू ऊतींचे प्रकार आहेत. चित्रात बघा, पट्टकी पहिला प्रकार म्हणजेच ऐच्छिक स्नायू, अपट्टकी म्हणजे अनैच्छिक स्नायू आणि तिसरा हृदय दिसतंय, हृदय स्नायू. आता हे सर्व यांच्या पेशींचं स्वरूप कसं आहे किंवा आकार कसा आहे आणि त्यांचे कार्य काय काय आहे हे 3 पेशींद्वारे चित्राद्वारे आपण बघू. पहिली पट्टकी म्हणजेच ऐच्छिक स्नायू. हे कसे आहेत दिसत आहे तुम्हाला? पेशी लांबट आहे, दंडगोलाकार एखाद्या पाईपप्रमाणे दिसत आहे, अशाखीय आहे, शाखा नाही आहे आणि बहुकेंद्रकीय. बघा, निळ्या रंगाचे केंद्र त्याच्यावर स्पॉट दिसत आहेत, ते आहे केंद्र. आणि त्याचं कार्य काय आहे? आपण जेव्हा धावतो, बोलतो, सर्व किंवा हातपाय हलवणं, या सर्व ऐच्छिक क्रिया या पट्टकी स्नायूंद्वारेच म्हणजेच ऐच्छिक स्नायूंद्वारे चालत असतात. पहिल्या चित्रात ऐच्छिक स्नायू दाखवले तुम्हाला, हातपाय किंवा आपण जे बोलतो ती क्रिया ही ऐच्छिक स्नायूंमध्ये मोडते. दुसरं अपट्टकी म्हणजेच अनैच्छिक स्नायू, पापण्यांची उघडझाप, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पापण्यांची उघडझाप करू शकतो. त्यानंतर पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, ह्याच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही, ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. त्यानंतर रक्तवाहिन्याचे आकुंचन, शीतलीकरण घडविणारे स्नायू. तर ह्यांची आकार जो आहे तो दोन्ही टोकांना निमुळता आणि लहान दिसतोय. अशाखीय आणि एककेंद्रकी पेशी असतात. केंद्रक मात्र एकच आहे, एका पेशीमध्ये एकच केंद्रक असं दिसतंय. बघा, गोलाकार, लंब गोलाकार आहेत त्यांचा आकार आणि निमुळता आहे दोन्ही टोकाला आणि एकच केंद्रक आहे. तर अशा ह्या अनैच्छिक स्नायूंचं कार्य काय आहे हे आपल्या लक्षात आलं आहे. आपले डोळे उघडझाप करण्यात या स्नायूचा महत्त्वाचा रोल आहे की ते अनैच्छिक आहे, ते ऑटोमॅटिक होत राहतं, त्यावर आपण कंट्रोल करत नाही. जसं अन्नपचन क्रिया दाखवले बघा, 2 नंबरची आकृती आहे. अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्याचे आकुंचन आणि शीतलीकरण घडविणारे हे स्नायू आहेत. तिसरा प्रकार आहे, तिसऱ्या आकृतीत हृदय दिसतंय तुम्हाला, त्याचा आकार आहे दंडगोलाकार, शाखीय व एककेंद्रकी पेशी. शाखा दिसते बघा, झाडाच्या फांद्यांप्रमाणे सरळ एकच लाईन त्याची नाही आहे, तर इकडून तिकडून जशा झाडाला फांद्या फुटतात त्याप्रमाणे या स्नायूंची रचना देखील तशीच असते. ती हृदयामध्ये असतात हे स्नायू आणि ते एकच केंद्रकी असतात. एका शाखेमध्ये ते एकच केंद्रक अशा पद्धतीची रचना त्याची असते. आणि त्याचं कार्य काय आहे तर हृदयाचे आकुंचन व शीतलीकरण घडविणे हे सर्वात महत्त्वाचं कार्य या हृदय स्नायूंचं आहे. आता स्नायू ऊती तुम्हाला कळल्या आणि त्याचे 3 प्रकारही कळले. यानंतर पुढचा प्रकार आहे वनस्पती ऊती. आता वनस्पती ऊती जर म्हटलं तर वनस्पती ऊतींची वाढ ही ठराविक ठिकाणीच असते, ठराविक वयापर्यंतच होते. या झाडाच्या चित्रांवरून तुमच्या लक्षात येत असेल की सर्व वाढ ही सारखी आणि संपूर्ण शरीरात
प्राण्यांच्या शरीरात होते, मात्र वनस्पतींमध्ये तुम्हाला असं आढळत नाही की सर्वच झाडे सारखीच वाढलेली आहेत. 3 प्रकारची झाडं आहेत आणि प्रत्येक वनस्पतींची वाढ ही ठराविक ठिकाणीच होते, कारण त्यांच्या नेमक्या अशा काही ठिकाणीच त्या विभाजीवृत्ती असतात आणि म्हणून जिथे या विभाजीवृत्ती आहे तिथेच फक्त ती वाढ होत असते. हे आपल्या लक्षात येते या चित्रांवरून. आता वनस्पती दोन महत्त्वाचे प्रकार पडले आहेत. पहिला प्रकार दिसतोय विभाजी ऊती. बघा, आता या विभाजी ऊती वनस्पतींच्या ज्या भागात आहे, पहिल्या डाव्या बाजूला तुम्हाला दिसत आहेत या विभाजी ऊती रचना कशी आहे, त्या केवळ ज्या भागामध्ये असतात त्या ठिकाणीच त्याची वाढ ही सुरू होते. त्यानंतर त्याच्यात केंद्रक हे ठळक असतं आणि आजूबाजूला पेशीभित्तिका असते, त्याची रचना घट्ट असते आणि रक्तकेशिकेशिवाय त्या असतात. या अतिशय क्रियाशील पेशी वनस्पतींची वाढ घडवून आणतात आणि विभाजीवृत्ती कोणत्या भागात आहे यानुसार त्याचे 3 प्रकार पडतात. आता पुन्हा विभाजीवृत्तीचे 3 प्रकार वनस्पती म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे त्याचे मुख्य भाग कोणते आहेत, मूळ, खोड आणि पान. आता ह्या विभाजीवृत्तींचे 3 प्रकार कोणते आहेत त्यामध्ये बघूया. मुख्य 1 प्ररोह, चित्रामध्ये दिसते लाल अक्षरात 2 नंबरचा कॉलम. प्ररोह विभाजीवृत्ती हा कुठे असता, मूळ आणि खोडाच्या टोकाशी, आणि त्याचं कार्य आहे मूळ व खोडांची लांबी वाढवणं. दुसरा प्रकार आहे या विभाजीवृत्तीचाच दुसरा प्रकार आहे आंतरीय विभाजीवृत्ती. ते पान, झाडाचं पान, त्याचं देठ जे असतं त्या ठिकाणी आणि फांद्या यांच्या तळाशी, आणि त्यांचं कार्य काय मग, मुळातच अर्थातच फांद्याची वाढ करणं आणि पानं व फुलांची निर्मिती करणं, कारण ते फांद्यांवर असेल आणि पानांवर असेल तर फुलांची निर्मिती करतात. आणि पार्श्व विभाजीवृत्ती म्हणजेच मूळ आणि खोडाच्या पार्श्व भागात असतात. त्याचं कार्य काय, मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवणं. बघा, गोलाकार चकतीप्रमाणे प्लेटप्रमाणे दिसतंय. तर जसजसा झाड जे आहे ते जुनं होत जातं तसं त्याचा घेर जो आहे तो वाढत जातो. गोलाकार प्लेट दिसते, त्याच्यावर असे डॉट्स दिसत आहे. जसजसं वरती टोकाला थोडासा छोट्या आकाराचा गोल आहे, मध्यभागी अंतरीय भागात थोडासा मध्यम आकार आहे, आणि खालचा भाग जर बघितला पार्श्व विभाजी म्हणजे खालचा अगदी झाडाचा टोकाकडे, मुळाकडे, तर तो आकार देखील त्याचा वाढलेला आहे. यावर मूळ व खोडाचा घेर आणि रुंदी वाढवण्याचं काम सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा येतो, विभाजीवृत्तींचा. हे 3 प्रकार तुम्हाला विभाजीवृत्तींचे कळलेले आहेत. प्ररोह, आंतरीय आणि पार्श्व. प्ररोह म्हणजे खोडाला, झाडाचं वरचं टोक अगदी तिथे प्ररोह. आंतरीय म्हणजे काय, प्ररोह आणि पार्श्व यांचा मधला भाग. जसं ऊसाचं खोड बघितलं किंवा ऊस बघतो आपण, तर त्याचा वरचं कांड आणि मधलं आणि त्याच्यानंतर खालचा भाग ऊसाच्या कांड्याचा. त्या पद्धतीने याची रचना आहे, प्ररोह, आंतरीय आणि पार्श्व. तर या सर्व विभाजीवृत्तींमुळे त्या मूळ आणि खोडांच्या भागामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते. बघा, ह्या स्थायी ऊती ज्या आहेत त्यांचे पुन्हा 2 प्रकार पडलेले त्यांच्या कार्यानुसार. एक म्हणजे सरळ स्थायी ऊती आणि दुसरा जटिल स्थायी ऊती. आता जटिल स्थायी ऊती ज्या आहेत, जटिल म्हणजे जाळ्याप्रमाणे, तर त्यांचे पुन्हा 2 प्रकार दिसत आहेत तुम्हाला, जलवाहिनी आणि रसवाहिनी असे 2 प्रकार याच्यामध्ये पडलेले आहेत. तर जलवाहिनी आणि रसवाहिनी यांचं काय कार्य आहे, तर जलवाहिनी ही जाड भिंतींच्या मृत पेशींपासून बनलेली असते. मृत भिंती असतात त्याच्यामध्ये, आणि एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना पाणी व खनिजांचे खालून वरच्या दिशेने ते वहन करण्याचं काम या जलवाहिन्या करत असतात. तर झाड म्हटलं तर त्याला काय आवश्यक आहे, पाणी.
आणि जमिनीतील जे खनिजे आहेत ते नळ्यांसारख्या रचना त्या जलवाहिनीची असते, त्याला झायलेम इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि त्याद्वारे झाडांच्या वरच्या दिशेपर्यंत त्या हे सर्व पाणी आणि खनिजे वाहून नेत असतात. चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, जलवाहिन्या खालच्या दिशेने वरती जातात. ते क्षार देखील खनिजे असतील तेही पुरवण्याचं काम त्या करतात. त्यानंतर रसवाहिनी ही पेशीद्रव्ये असलेल्या जिवंत पेशींपासून बनलेली आहे. रस म्हणजे काय, त्याच्यामध्ये ओलावा, अन्नरस आपण जसं म्हणतो तसा. त्यामुळे ते काय झालं आहे, जिवंत पेशी असतात त्याच्यामध्ये. आणि ह्या एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वरच्या व खालच्या दिशेने वहन करतात. म्हणजे पानांकडचं जे अन्न आहे किंवा शर्करा जी आहे ती व अमिनो आम्लांचे वरच्या आणि खालच्या बाण दाखवले, वर आणि खाली अशा दिशेने त्यांचं वहन ते करण्याचं काम ह्या रसवाहिन्या करत असतात. हे झाले रसवाहिन्यांचं कार्य, त्यालाच इंग्लिशमध्ये फ्लोएम म्हणतात. आता जलवाहिनी जी आहे त्याचं चित्र बघा, इथे दिसते तुम्हाला. जलवाहिनी एक पाईपप्रमाणे, जणू काही पाण्याचे जसे आपले पाईप आहेत त्या पद्धतीने ते जोडलेलं दिसतं नळ्यांसारख्या. आणि पाणी व खनिजांचं ते खालून वरच्या दिशेने वहन करतात. तर रसवाहिन्या काय करतात, जिवंत पेशी असल्यामुळे ते पानांकडचं शर्करा आणि अमिनो आम्ल वरच्या आणि खालच्या दिशेने त्याचं वहन करण्याचं काम करतात. हे दोघंही चित्र आपण बघितले आणि त्याचं कार्य देखील बघितलेलं आहे. आता यानंतरचा स्थायी ऊतींचा प्रकार म्हणजे काय, तर सरळ स्थायी ऊती. आता ह्या सर्वात पहिला सरळ ऊतीचा प्रकार म्हणजे काय, मूल ऊती. आता मूल ऊती ह्या कुठे कुठे आढळतात, तर चित्रात बघा, मूळ, खोड, पान, फूल, बिया या सर्व अवयवांमध्ये ह्या मूल ऊती आढळतात. त्यानंतर दुसरा जो कॉलम आहे बघा फळांचा दिसतोय, त्या स्थूल ऊती ह्या कुठे आढळतात, पानाचा देठ असेल, खोड आणि फांद्या. पानाचा देठ, खोड आणि फांद्या यांच्या तळाशी तो आढळतो. आणि तिसरा प्रकार आहे दृढ ऊती. या खोड, पानांच्या शिरा बघा पांढरट रंगाचा, बाकी डार्क भाग आहे आणि मधला जो पानाचा भाग असतो कडक, त्याला पानाचा शिरा म्हणतात. बियांचे कठीण कवच, हे वरती कोपऱ्यामध्ये बिया दाखवलेल्या कॉर्नरला ब्राऊन कलरच्या, त्यांचं कठीण कवच आणि नारळाचे बाह्य आवरण यामध्ये त्या आढळतात. तर या सर्व जटिल ऊती, त्यांचे प्रकार आज आपण अभ्यासले. या ठिकाणी इथेच थांबूया. धन्यवाद.